नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. कोणत्या भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट कुठे आहे, पाऊस पुढचे काही दिवस कसा बरसणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर आपल्याला इथे दिसतं आहे की अरबी समुद्राच्या दिशेने सुद्धा इकडे वरती अरबी समुद्रात कुठलंही एक सक्रिय असं सायक्लॉनिक सर्क्युलेशन जरी तयार नसलं तरी सुद्धा आपल्याला परिणाम दिसत आहे या भागामध्ये, या सगळ्या पश्चिम किनारपट्टीमध्ये इकडून येणाऱ्या प्रेशरचा हा सगळा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा सगळा जो भाग आहे पश्चिम किनारपट्टीचा महाराष्ट्राच्या, इथे आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे. हे सगळं जर तुम्ही महाराष्ट्राचा भाग बघितला ना तर पूर्वेच्या बाजूला पाऊस होतोय. इथे वरती गुजरातच्या दिशेने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार तिथे पाऊस पडणार आहे. पण त्याचबरोबर मुंबई असेल, पालघर, ठाणे, रायगड या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. वरच्या दिशेने उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसासाठी अनुकूल वातावरण सगळीकडे तयार झालंय. कारण हवामानातल्या ज्या प्रणाली आहेत, जे सर्क्युलेशन्स आहेत, जे वारे आहेत पश्चिमेकडून येणारे, त्यामुळे काय होतंय तर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय आणि पुढचे काही दिवस अतिमुसळधार पाऊस पडेल. होसाळीकर यांनी या संदर्भात नेमकं काय सांगितलेलं आहे, जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी या संदर्भात एक ट्विट शेअर केलं आणि त्यांनी काय म्हटलंय बघा. 22 जुलैला पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर कोकण, त्याचबरोबर पुणे, रायगड, नाशिकमधील घाट भागांसह काही भागात पुढील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय. हे इथे एक सर्क्युलेशन जे तयार झालंय, मी तुम्हाला सॅटेलाइट इमेजनुसार पण दाखवलं. यामुळे पाऊस पडतोय आणि इकडून जे वारे येत आहेत या वाऱ्यांमुळे सुद्धा आपल्याला कोकणाच्या सगळ्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळतोय आणि इकडून या वाऱ्यांमुळे विदर्भातील काही भागांमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. IMDचे अलर्ट आपण बघू, त्यानुसार आपल्याला क्लिअर होईल की नेमका पाऊस कसा बरसणार आहे, कुठे बरसणार आहे, किती बरसणार आहे. 22 तारखेचा अंदाज जर बघितला, ते एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागराच्या इथे तयार झालेलं, त्याच्यामुळे अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजे काय तर मुसळधार पाऊस इथे पडेल. बघा, हे आपल्याला ढग पण दिसत आहे वरती. म्हणजेच काय तर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडेल. विजा म्हणजे काय तर विजांसह पाऊस पडू शकतो, तिथे सुद्धा वादळी वारे येऊ शकतात. गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, सगळा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा, इथे येलो अलर्ट आहे. इथे हलका ते मध्यम पाऊस असेल. रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे 22 तारखेला. नाशिक, पालघर आणि पुण्याला अतिवृष्टीचा इशारा आहे. धोक्याचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो असा अंदाज आहे. दुसरीकडे ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडेल. रत्नागिरीला फक्त आपल्याला सिंधुदुर्गला फक्त आपल्याला दिसतंय येलो अलर्ट आहे. बाकी सगळ्या ठिकाणी 22 तारखेला पावसाचा जोर असेल. फक्त हे जे काही जिल्हे आहेत, लातूर, सोलापूर, नांदेड, इथे परभणी, इथे पाऊस नसणार आहे, ढगाळ वातावरण असेल. आपण 23 तारखेचा अंदाज जर बघितला, फक्त पुण्याला रेड अलर्ट आहे, अतिवृष्टीचा इशारा किंवा धोक्याचा पाऊस पडणार आहे. खरं तर 22 तारखेचा जो अंदाज रेड अलर्टचा दिलेला आहे पुण्याला, त्यानुसार पुण्यात पाऊस पडला का? तुम्ही पुण्यातून असाल तर सांगा. 23 तारखेला सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगडला ऑरेंज अलर्ट आहे, अतिमुसळधार पाऊस पडेल. विदर्भातील सगळेच जिल्हे जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक यांच्यासह येलो अलर्ट आहे. या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पाऊस असेल. अतिमुसळधार पाऊस नसेल, पण पाऊस नसणारच आहे अशी परिस्थिती नसेल, पाऊस असेल. 24 आणि 25 तारखेचा अंदाज पाहू, तिथे आपल्याला कळेल की आणखीन पुढच्या दिवसांमध्ये काय परिस्थिती आहे. 24 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर आपल्याला इथे दिसतंय विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. पुण्यामध्ये कायम आहे ऑरेंज अलर्ट. रेड अलर्ट जरी नसला तरी धोका कायम आहे, कारण ऑरेंज अलर्ट आहे, अतिमुसळधार पाऊस असेल. कोकणामध्ये येलो अलर्ट आहे, पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे. 24 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होईल असं चित्र आहे. पुढचे 2 दिवस मात्र कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला असणार आहे असं चित्र आहे. पुढे आपण जाऊयात. 25 तारखेचा अंदाज बघितला तर पाऊस ऑलमोस्ट गायब झालाय. फक्त कोकणातील काही जिल्हे आणि पुण्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालेलं होतं, जे पश्चिमेकडून येणारे वारे होते, या सगळ्यांचा जोर कमी होणार आहे 25 तारखेनंतर सुद्धा. त्यामुळे आपल्याला काय दिसेल तर पावसाचा जोर कमी होईल. अर्थात जे कमी दाबाचे क्षेत्र असतील किंवा सायक्लॉनिक सर्क्युलेशन असतील, ते सातत्याने ना तयार होत असतात आणि त्यानुसार आपल्याला समजतं की पाऊस किती पडतोय. ते जरी 25 तारखेपर्यंत त्याचा जोर जरी ओसरला असला तरी 26 तारखेला दुसरं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. त्याच्यामुळे
पुढच्या 25 तारखेनंतरच्या पावसाचा जोर कसा असेल याचा अंदाज आत्ताच प्रेडिक्ट करणं खरं तर कठीण असणार आहे. पण जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस मराठवाडा विदर्भामध्ये झालेला आहे हे मात्र खरं आहे. त्यामुळे पावसाचा जोर मराठवाडा विदर्भामध्ये जुलै महिन्याच्या एंडपर्यंत तरी वाढतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची आणखीन याबद्दलची काही मतं असतील किंवा तुम्हाला प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय, तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.